समजा तुम्ही एखाद्या मुलीवर भरपूर प्रेम करता, तिच्याशिवाय जगूच शकत नाही आणि तुमच्या रिलेशनला 2 ते 2.5 वर्ष झालेत आणि तुम्ही एकमेकांशी लग्नच करणार आहे आणि तुमची गर्लफ्रेंड तुम्ही रात्रीच्या वेळेला कॉल केला साधारण 9-9:30च्या पुढं, तर ती तुमच्याशी बाकी काही बोलत नाही. तुमच्या कुटुंबावरनं, तुमच्या वागण्यावरनं तुम्हाला घाणघाण शिव्या, नको त्या गोष्टी ज्या तिच्या तोंडून कधी ऐकायला भेटत नाही तसल्या प्रकारचे घाण शब्द ती तुम्हाला बोलत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, स्टोरी सुरू करण्याआधी असेच मिस्टिरियस, हंटेड, हिस्टॉरिकल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता वळूया स्टोरीकडे. मित्रांनो, दीपा आणि संदीप हे दोघं खूप एकमेकांवर प्रेम करायचे. त्यांच्या अफेअरला 3 वर्ष झाले होते. हे दोघं जण अतिशय प्रेम करायचे एकमेकांवर, एकमेकांशिवाय जगू शकत नव्हते. आता ह्यांच्या घरातही ह्यांचं रिलेशनशिप माहिती होतं आणि घरच्यांचाही होकार होता. आता काय झालं, संदीप तिला रोज आपला रात्रीच्या वेळी 9-9:30ला तिला कॉल करायचा, तिच्याशी गप्पा मारायला. आता जी दीपा होती ना, ती त्याचा कॉल आला ना की त्याला उलटीच उत्तरं द्यायची आणि त्याच्यावरनं काय बिनसलं की त्याला घाणघाण शिव्या देणं, त्याच्यावर शक करणं, म्हणजे त्याला कुठल्याही मुलीबरोबर त्याचं अफेअर आहे असं बोलणं, हे ती सर्रास करायची. नको त्या गोष्टी त्याच्या फॅमिलीवरनं पण बोलायची. आता हे ऐकून तिचा जो बॉयफ्रेंड होता, तो बॉयफ्रेंड आहे ना पूर्णपणे स्तब्ध झाला होता. म्हणजे त्याला काही कळतच नव्हतं की हे चाललंय तरी काय. आता असं जवळजवळ 1 वर्षभर चालू होतं. त्याच्यामध्ये ह्यांचे ब्रेकअप व्हायचं, 4 महिन्यांनी परत एकत्र यायचे, पुन्हा ब्रेकअप व्हायचं, पुन्हा एकत्र यायचे. पण ती जी दीपा होती ना, ती काय बदलत नव्हती. आता जो तिचा बॉयफ्रेंड होता संदीप, तो पूर्णपणे ना म्हणजे शॉक झाला होता की नक्की काय चाललंय काय. जी मुलगी आपल्यावर एवढं प्रेम करणारी, आपल्यासाठी जीव द्यायला तयार असणारी, ती मुलगी आपल्याला असं का बोलतीये, त्याला कळतच नव्हतं. आता एक दिवस असाच संदीपने तिला फोन केला आणि तिला नीट विचारलं की काय झालंय काय, तू अशी का वागतीये? मी जेव्हा पण तुला फोन करतो तू नुसतं वाकडं बोलती, नुसतं माझ्यावर चिडती, काय प्रॉब्लेम काय? आता ह्यानी जेव्हा फोन केलता ती वेळ होती अशी दुपारची, साधारण दुपारी 12-12:30ची वेळ होती. दीपा संदीपला म्हणाली की मला तुला भेटायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय. त्या दोघांचं ठरलं. ते नेहमीच्या स्पॉटवर भेटले आणि तिने त्याला तिच्या बरोबर जे होतंय ते सगळं सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की संदीप, हे बघ, माझ्या मनातही नसतं रे तुला असं काय बोलायचं, पण काय माहिती तुझा कॉल आला, 2 मिनिटं मी नॉर्मल असते, त्याच्यानंतर मला कळतच नाही की मी काय बोलते तुझ्याशी, आणि नंतर तू मला सांगतो तेव्हा मला आठवतं की हे काय चाललंय, मी अशी का बोलतेय तुझ्याशी. हे ऐकून संदीप तिला म्हणाला, तू काहीतरी खोटं बोलतेस, कारण तुलाच आठवत नाही, मी सांगितल्यावर कळतं, हे मला खरं वाटत नाही. आता ते दोघं जण तिथनं निघाले. त्यांचं काही म्हणजे त्यांचं डिस्कशन जे चालू होतं त्या डिस्कशनचा एक उत्तरच नाही मिळालं त्या दोघांना. म्हणजे त्यांचं काहीच असं डिसाईड नाही झालं की आपण असं वागू तसं वागू, काही नाही. आता संदीप होता तो दीपाला खूप वैतागला होता. मग तो तिच्या कमी कॉन्टॅक्ट मध्ये राहायला लागला, तिला फोन करणं बंद केलं. आता दीपा जी होती ती पूर्णपणे एकटी पडली होती, तिला कळतच नव्हतं. संदीपवर तर ती भरपूर प्रेम करते, पण काय करू की त्याच्याशी बोलायला गेलं की असं होतं. आता थोड्या दिवसात तिचं वागणं बदललं होतं. म्हणजे ती जी रात्रीच असं वागायची ना, ती आता दिवसा पण असंच करायला लागली. इव्हन ती तिच्या घरच्यांबरोबर, तिचे जे मित्रमैत्रिणी होते त्यांच्याबरोबर पण ती असंच करायला लागली. एक दिवस त्यांच्या कॉमन फ्रेंड, दीपा आणि संदीपचा जो कॉमन फ्रेंड होता, त्यांनी संदीपला सांगितलं की अरे मी दीपाला भेटलो, तिची हालत जरा विचित्र वाटते रे, ती माझ्यावर पण चिडत होती आणि ती नको ते बरळत होती रे. ते ऐकून संदीपला थोडस आता म्हणजे मनामध्ये शक यायला लागला की अशी का करते. संदीप पण तिच्यावर भरपूर प्रेम करायचा, तोही तिच्याशिवाय जगू शकत नव्हता. आता तो दीपाला जाऊन भेटला, तिच्याच घरी गेला, तर दीपा घरात नव्हती. तिच्या घरचे भेटले, तिची मम्मी, तिची बहीण, तिचे वडील होते घरात. त्यांनी संदीपला घरात बोलवलं, बसवलं
काय चहा वगैरे दिला. आता संदीपने विषय काढला, मला दीपा अशी का करतीये मला कळत नाहीये. आता दीपाच्या घरच्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली, तुला काय माहितीये बोले संदीप, आम्ही काय भोगतोय. अरे ती खूप चिडचिड करती, नको त्या शिव्या देती. कधी म्हणजे दीपाची आई म्हणाली, कधी आमच्या मुलीच्या तोंडून असले शब्द ऐकले नाही, तसे ती शिव्या देते आम्हाला. जरा काय झालं तर की अंगावर येते, आम्हीच कंटाळलोय रे. आता तुमच्या भविष्याचं काय, आम्हाला तोच विचार पडलाय की तुमचं कसं होणार. आम्ही तुमचं तर लग्न लावून देणार होतो. आता संदीपच्या लक्षात आलं की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. संदीप जरा बोलतात ना की अध्यात्म, अशा ब्लॅक मॅजिकच्या गोष्टी भरोसा करायचा. त्याचा जो मित्र होता त्याला संदीपने पुन्हा भेटला, त्याच मित्राला संदीप पुन्हा भेटला आणि त्याला घडलेला दीपाच्या घरचा सगळा प्रकार सांगितला. आता तो जो मित्र होता, तो मित्र संदीपला म्हणाला, हे बघ मला पण त्या दिवशी तिला भेटलो ना, काहीतरी वेगळं वाटलं रे. आपण एक काम करू, तू चल माझ्या बरोबर, एक बाबा आहेत त्यांना भेटू, त्यांना आपण ह्या घडलेलं सगळं सांगू. आता हे दोघं जण गेले त्या बाबाकडे. तो बाबा त्यांच्याच पासून काही 15 ते 10 किलोमीटर अंतरावर राहायचा. त्याच्याकडे गेले. ह्यांनी संदीपने आणि त्याच्या मित्रांनी जो काही घडलेला प्रकार सगळा सांगितला. ते ऐकून त्या बाबाला कळून चुकलं की काहीतरी वेगळं आहे. तो संदीपला म्हणाला, एक काम कर, तू तिला आहे ना माझ्याकडे घेऊन ये, बघू आपण काय होतं, त्याच्यानंतर मी तुला सांगेल काय करायचं. आता संदीप आणि त्याचा मित्र हे दोघं जण दीपाकडे गेले. दीपाला त्याच्या दुसऱ्या दिवशी ते कसं बसं काहीतरी कारण काढून त्या माणसाकडे नेलं. आता त्या माणसाचं जो घर होतं, त्या घराच्या बाहेर दीपा अस्वस्थ व्हायला लागली. नको मला आत नाही यायचं, मला काय सांगूच नको, मला यायचंच नाही. त्यांनी कसं बसं तिला नेलं. आता तो माणूस दीपाच्या समोर होता आणि दीपा तिथंच होती, त्याच खुर्चीवर बसलेली. त्या माणसाने तिच्याकडे बघितलं आणि संदीपकडे बघितलं. आता दीपा अशी वेड्यासारखी करायला लागली होती, म्हणजे अशी काहीतरी बडबड करणं आणि तिला अशी गुंगे आल्यागत होत. संदीपने तिला धरलं होतं. तो माणूस संदीपला म्हणाला, हिला घेऊन जा, मला कळलंय काय ते. आता संदीप माणसाला विचारतो पुन्हा की बाबा ही बरी तर होईल ना. तो माणूस म्हणाला, ही बरी होईल, पण सध्या तू जरा जपून राहा. हे ऐकलं, संदीप तिला घेऊन आला. आता दीपाच्या घरी सोडलं. आता संदीप आणि त्याचा मित्र त्या माणसाकडे 3 दिवसांनी गेले. आता त्या माणसाने आहे ना दीपाकडे जे बघून त्याला जाणवलं होतं, त्याच्यावरून संदीपला सांगितलं की हिच्यावर खूप बेकार असं ब्लॅक मॅजिक केलेलं आहे आणि हे का केलेलं आहे, हे तुझं आणि तिचं कुणाला तरी बघवत नाहीये, त्याच्यामुळं केलंय. आता संदीप म्हणाला की माझं हिचं का, पण आम्ही तर कुणाच्या मध्यात आदत नाही, आमचं कुणाशी वाद नाही, मग असं का. आता तो माणूस म्हणाला, हे मला माहित नाही का, पण मी तुला वर्णन करू शकतो की अशा व्यक्तीने असा केलेलं आहे. आता त्या माणसाने जे बाबांनी जे वर्णन केलं ना, ते ऍक्युरेट जुळत होतं. ते जी दीपाची मावशी होती ना, तिच्यासारखंच वर्णन झालं होतं. आता हे याच्या लक्षात आलं होतं, तो तिथनं निघाला. आता तो दीपाला सांगणार तरी कसं, कारण की अशा गोष्टी बोलणं तिच्या घरचेही काय म्हणतील, म्हणून त्यांनी मनातच ठेवलं. पण त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं की तिची जी मावशी आहे ती त्या बाजूलाच राहते, तिच्यावर लक्ष ठेव. आता हा मित्र जो होता, दीपकचा एकदम घनिष्ठ मित्र होता, तो रोज काय करायचा की तिच्या मावशीवर लक्ष ठेवायचा. एकदा तो असाच तिच्या मावशीच्या माग गेला, तर ती त्यांचं जे एरिया होता तो एरिया सोडून, म्हणजे उदाहरणार्थ ते पुण्यात राहत असतील आणि एक सासवड वगैरे अशा ठिकाणी ती बाई राहिला होती. म्हणजे तिची मावशी तेवढ्या लांब गेली एका बाईच्या घरी. तिचा तो जो संदीपचा मित्र होता तोही तिच्या माग गेला. आता तो ती ज्या घरात गेलती ते जरा असं विचित्र, म्हणजे कोणतरी असं जादूटोणा करणार अशा टाईपचं तिथलं जे क्लायमेट होतं तसं वाटत होतं. म्हणून हा घाबरला, हा लपून बघत होता. तर तिथं जी गेली ना तिची मावशी, तर ह्यानी पाहिलं की ती अशा बाईला भेटली की ती बाई पूर्णपणे अशी काहीतरी करणारी अशीच वाटत होती. ते बघून तो आला आणि त्यांनी पूर्णपणे ही गोष्ट
सगळी गोष्ट ही संदीपला सांगितली. आता संदीपला पूर्णपणे डाऊट आला की नक्कीच तो बाबा बोलतोय ते बरोबर आहे. मित्रांनो, हे संदीपनी त्या बाबाला जाऊन सांगितलं. त्या बाबांनी त्याला एवढंच सांगितलं, मी बोललो होतो ना हेच आहे, तेच झालं. दीपाला मी काढतो ह्याच्यातनं, पण तुला काही गोष्टीचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे, दीपालाही आणि तुलाही. आता हे ऐकून ह्यांचं जे रिलेशन खराब झालं होतं दोघांच्या घरच्यांमध्ये, पण यांचं सगळ्यांना कळलं होतं की हे दोघांचं आता लग्न होणार नाही, दीपा अशी अशी वागती. आता संदीपने घरच्यांना कन्व्हिन्स केलं कसं तरी की तिचं असं असं आहे. आता ती घरच्यांना कुणाला सांगायला लावलं होतं, कुणालाच बोलू नका असं असं आहे. ही जी गोष्ट होती ही संदीपने दीपाच्या आई वडिलांना सांगितली होती. आणि दीपाची जी बहीण होती ती थोडी जरा रागिष्ट आणि तोंडावर बोलणारी फटकळ होती. तिला जेव्हा ही गोष्ट कळली, तिने सरळ सरळ तिच्या मावशीकडे गेली आणि तिच्या तोंडावर शिव्या गाळ करून ही गोष्ट बोलली. आता हे झाल्यानंतर तिची मावशी झाली शहाणी. मित्रांनो, असं म्हणतात की अशा ज्या गोष्टी आपण दुसऱ्यावर करतो ना तर आपलं कधीच चांगलं होत नाही. एखादा निर्दोष असतो त्याच्यावर आपण ह्या गोष्टी करतो, पण असे ब्लॅक मॅजिक करून असं काय विचित्र देवाचे प्रकार करून आपलंही चांगलं होत नाही. मित्रांनो, ही तर सगळी गोष्ट घडलेली. त्या जो बाबा होता संदीप ज्याच्याकडे गेलता त्या माणसाने दीपाला तर क्लिअर केलं, त्यातनं मुक्त तर केलं आणि तिला त्याच्याबरोबर एक असं रक्षण कवच दिलं की तिच्यावर परत असा काय गोष्टींचा असर नाही होणार, ते संदीपलाही दिलं. मित्रांनो, ही गोष्ट झाल्यानंतर जेव्हा दीपा नीट झाली त्याच्यानंतर संदीपने लगेच तिच्याशी लग्न केलं, त्यांच्या घरच्यांनी लग्न लावून दिलं. आज ते दोघ जण, तो IT मध्ये काम करतोय संदीप, आणि दीपा एक स्वतःचं पार्लर चालवती. ते दोघं एकदम हॅप्पी आहेत. आता ऐकण्यात आलंय की दीपा प्रेग्नेंट आहे. मित्रांनो, त्यांचं तर चांगलं झालं, कारण पण तेवढ्या वेळामध्ये, तेवढ्या 2-1 वर्षामध्ये हा जो त्रास दीपाला आणि संदीपला भोगायला लागला, हा त्रास भोगण्यासारखा नव्हताच, एवढा विचित्र होता. पण त्यांनी जरी तिच्या मावशीला काय नाही केलं, पण त्यांचा जो तळतळलेला आत्मा होता, जे त्यांच्या वेदना होत्या त्या तिला लागल्या. आणि मी कसं पहिलंच बोललो ना की अशा गोष्टी करणाऱ्यांचा एंड खूप विचित्र होतो. मित्रांनो, आता संदीप सांगतो की ती जी दीपाची मावशी होती तिला एका गोष्टीची जळण होती की तिच्या मुलीला संदीप सारखा मुलगा का नाही भेटत आहे. आणि तिला लहानपणापासून ती जी दीपा होती तिच्यावर जळण होती, कारण की दीपा दिसायला सुंदर गोरीपान, आणि तिची जी मुलगी होती तिच्या मावशीला ही सवय होती की माझ्या मुलीला असा पाहिजे तसा पाहिजे. आणि संदीप त्याच्यापेक्षा चांगलाच भेटला होता दीपाला. त्या जळणीपोटी, त्या ईर्ष्यापोटी तिने तिच्यावर ब्लॅक मॅजिक केलं आणि संदीपचं आणि तिचं रिलेशन तोडायला बघितलं. मित्रांनो, हे जे ब्लॅक मॅजिक असतं, वाईट विद्या असतात, हे आपण बोलतो तेवढ्या सोप्या नाहीये. त्याच्यासाठी ते करायलाही, जो करतो त्यालाही भोगायला लागतात, त्यालाही खूप पैसे द्यायला लागतात, जे असे करणारे असतात त्यांना. पण त्याचा एंड खूप विचित्र असतो. जर तुम्ही दुसऱ्यांना असं केलं तर तुमच्या वाट्यालाही तेच येणार. कारण की असं म्हणतात, जुनी लोक सांगतात की आपण एखाद्या ब्लॅक मॅजिक केलं आणि ती विद्या त्याच्यावर पाठवली तर त्याला एक ठराविक टायमिंग असतो. उदाहरणार्थ 2 वर्ष, 3 वर्ष, 8-10 वर्ष. पण त्याच्यानंतर ती जी ब्लॅक मॅजिकची विद्या असते, ती जी शक्ती असते, ती पुन्हा फिरून त्याच्यावरच येते ज्यांनी तिला तिथं पाठवलंय वाटोळं करायला. मग ह्याचं वाटोळं चालू होतं. मित्रांनो, आपण जर चांगलो असेल, आपण कोणाचं वाईट चितलं नाही तर आपलंही कोण वाईट चितणार नाही. मित्रांनो, अशा सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.